नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपल्यासोबत आहेत भाजपचे उमेदवार सुरेश तात्या मेत्रे. सर्वात आधी त्यांचा परिसर जाणून घेऊ आणि त्यांचं नाव. नमस्कार, मी सुरेश तात्या रंगनाथ मेहत्रे. मी चिखली प्रभाग क्रमांक 1 मधून जागेसाठी निवडणूक ओबीसी प्रवर्गातून लढवित आहे. त्याप्रमाणे मी आज फॉर्म प्रोसेस महापालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये भरण्याची पूर्ण केलेली आहे. तात्या, आपलं विजन काय असणार आहे प्रभागात? ऍक्च्युली चिखली हा परिसर अतिशय जलद गतीने फार मोठ्या लोकसंख्येने वाढलेला आहे. एका बाजूला मोठ्या मोठ्या सोसायट्या झालेल्या आहेत, 18 मजली 12 मजली अनेक सोसायट्या झालेल्या आहेत, आणि एका बाजूला बैठ्या घरांचा मोरे वस्ती असेल, दामाने वस्ती, मेत्रे वस्ती हा भाग आहे. अशा बाबतीत इथून मागे या भागात जो विकास झाला तो आमच्या बंधू चिखली गावचे उपसरपंच गजानन तात्या मेत्रे त्यांनी त्या काळात ग्रामपंचायतीच्या उत्पन्न मर्यादेप्रमाणे निधीच्या मर्यादेप्रमाणे जो विकास केलाय आणि त्यावेळेस कमी लोकसंख्या होती, त्याचीच आम्हाला पुढे हा वारसा त्यांचा लाभला आणि आम्ही त्याप्रमाणे काम करत राहिलो. आणि ते महापालिकेनंतर 2003 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुकृत समिती सदस्यामध्ये निवड त्यांची झाली होती. त्यातूनही महापालिकेच्या मार्फत नव्याने पाईपलाईन टाकणे, ड्रेनेज करणे अशी कामे त्यांनी केली आणि आम्ही त्यांच्यासोबत होतो. परंतु दुर्दैवाने त्यांचं 2005 साली निधन झाल्यानंतर पूर्णतः जबाबदारी समाजसेवेची आणि या राजकारणाची माझ्यावर आल्यानंतर मी प्रभागाची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर प्रभागामध्ये 2012 साली निवडणूक लढल्यानंतर त्यामध्ये अपक्ष पॅनल आमचा त्रिवेणीनगर भागातून आणि मेत्रेवाडी परिसरातून निवडून आल्यानंतर अनेक विकास कामे मार्गी लावली. त्याचा अनुभव आणि त्यापूर्वी मी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्षपदी 2007 ते 2012 पर्यंत काम केले. त्यामुळं सर्व कश महावितरण असेल, महापालिका असेल, MIDC असेल, महाराष्ट्र शासन असेल, अशा वेगवेगळ्या पातळीवर आणि दृष्टीकोनी उद्योजकांच्या दृष्टीने आम्ही बैठका केल्या आणि त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा केलेला आहे. अशा पद्धतीचा अनुभव माझ्या पाठीशी खूप असल्यामुळे आणि मी एक उच्च शिक्षित असल्यामुळे एक पदवीधर उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते. पदवीधर आणि अभ्यासू उमेदवार म्हणून निश्चित माझ्याकडे पाहिले जाते. त्याप्रमाणे आमच्या मार्फत जी काही माझ्या मार्फत टेक्निकल जी कामे होतात प्रभागामध्ये टेक्निकल रित्या कशी केली जातात याची पाहणी मी स्वतः फील्डवर जाऊन करतो आणि त्याप्रमाणे कुठे चुकीचे प्रत्यक्ष तुम्ही जिथं काम चालू आहे तिथं उतरून तुम्ही का बघताय? हो, तेच ऑन फील्ड जाऊन कशा वेगवेगळं होतंय, योग्य होतंय की नाही, गुणवत्ताधारक होतं की नाही, ह्या गोष्टी पाहिल्या जातात. त्याचा एक कॉन्ट्रॅक्टरवर जरा बसतो आणि ते चांगल्याच पद्धतीने काम करतात. विरोधकही तुमच्यावरती आरोप प्रत्यारोप करतायत, त्यावर तुमचं मत काय आहे? विरोधकांचं ते कामच आहे, कारण आरोप प्रत्यारोप शिवाय त्यांना दुसरं काहीच बोलायचं नाही. एवढी विकास कामे आम्ही आणि भारतीय जनता पक्षाच्या महापालिकेच्या सत्ता काळामध्ये आदरणीय आमदार महिदा लांडगे यांच्या मार्फत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या चिखली प्रभागामध्ये गेली. त्याच्यामध्ये संतपीठ असेल, पाण्याचा वॉटर ट्रीटमेंट प्लांट असेल, नाट्यगृह असे, मोठे DP रस्ते, अशा बऱ्याच प्रकारच्या सुविधाची मोठ्या मोठ्या विधायक कामांना या चिखली प्रभागामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये गती दिली. त्यावेळेस माझ्या सुनबाई सुनील मेत्रे ह्या नगरसेविका होत्या. त्यांच्या आधिपत्याखाली अनेक कामे या प्रभागात झालेली आहे. त्यामुळे विरोधकांना आमच्याविषयी बोलायला असं काही नाही म्हणून काहीतरी घेऊन ते बोलत राहतात की हे असंच हे तसंच. परंतु प्रत्यक्ष तशी परिस्थिती नाही. आम्ही जी विकास कामे केलेली आहे त्याच्यावर आमचा दृढ निश्चय निश्चित आहे आणि त्याच्याच जोरावर आम्हाला जनता निश्चित निवडून देईल. हा विषय सर्वांच्या मनी ध्यानी आहे, यात काही शंका नाही. निवडून आल्यानंतर आपली कामं काय असणार आहेत प्रभागात? निवडून आल्यानंतर जे पुढचं विजन असेल की अनेक ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्यांची कामे घेतली जाणारी, जे काही DPच्या नुसार रोड रुंदी करून जे DP रोड टाकलेले आहे, 24 मीटर असेल, 18 असेल, 30 असेल,
त्या सर्वांचं रुंदीकरण करून ते आजची जी ट्रॅफिक समस्या आहे त्याच्या ती मार्गी लावण्यासाठी ते रस्ते पूर्ण करणे हे एक महत्वाचं विजन राहील. त्यानंतर महामास्कडून जे पाणी येते त्याला गती देऊन तो प्रोजेक्ट 6 ते 7 महिन्यामध्ये सुरू करून या भागाला आजची जी पाणी समस्या भेडसावत आहे आणि दिवसाआड पाणी आहे, ही समस्या संपवण्याचा आमचा प्रथम मानस असेल. आणि अनेक ठिकाणी उद्यानाची उणीव या चिखली भागामध्ये आहे आणि मैदानाची, कारण ज्या आरक्षित जागा आहेत त्या शेतकऱ्यांनी दिल्या नाही, त्यामुळे मागच्या 25 वर्षामध्ये राहिलेल्या आहे. यावेळेस त्याच्याकडे जास्त फोकसिंग केलं जाईल आणि त्या जागा ताब्यात घेऊन त्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल. आणि उद्यान आणि मैदान आणि जे आरक्षणाचे आवश्यक ठिकाणी आरक्षण डेव्हलप करणे गरजेचे आहे, त्यांना नक्कीच मार्ग लावण्याचा माझा विजन असेल. आता प्रभागात काय समस्या आहेत का? प्रभागात आता समस्या म्हणजे यावर्षी पावसाळा जास्त झालेला आहे आणि प्रशासकीय राजवट ही सर्वांना माहिती आहे. त्या अति पावसाळ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था ही दुरावस्था झालेली आहे. त्या दुरावस्थेला चांगल्या प्रकारे पुन्हा रस्ते करणे हेच उत्तर असेल. परंतु प्रशासकीय काळात या कामाकडे दुर्लक्ष केलेले आहे प्रशासनाने. त्यामुळं जनता ही आमच्या चुकीमुळे झाला असं अजिबात म्हणत नाहीये. प्रशासकीय राज यातला कारणीभूत असल्याचं त्यांनी स्पष्ट सगळ्या जनतेला माहित आहे. जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता म्हणते लवकर निवडणूक व्हावं आणि तुमच्यासारखे नगरसेवक लवकर कामासाठी सुसज्ज राहावेत अशी त्यांची धारणा आहे. म्हणून या निवडणुकीद्वारे आम्ही निश्चित सभागृहात, पिंपरी चिंचवडच्या सभागृहात महापालिकेत जाऊ आणि चांगल्या प्रकारच्या कामाला सुरुवात करू.